नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 1 एप्रिल ते 11 एप्रिल 2020 या काळातील महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, ते की संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यापूर्वी जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोणत्या लेखकाने नॉन फिक्शन गटासाठी द हिंदू पारितोषिक 2019 जिंकलं? उत्तर आहे शंतनू दास. कोणते राज्य कोविड-19 रुग्णांसाठी सक्रिय प्रकरण शोध मोहीम राबविणार? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. कोणत्या बँकेने दुकानदारांना कोविड-19 विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी भारत पे मंचासोबत भागीदारी केली? सी. ICICI लॉम्बार्ड. खालीलपैकी कोणता देश मार्च 2020 मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो याचा सदस्य झालाय? बरोबर उत्तर आहे बी. उत्तर मॅकेडोनिया. खालीलपैकी कोणत्या देशाने 29 मार्च 2020 रोजी प्रचंड मल्टिपल रॉकेल लॉन्चर सिस्टीम यशस्वी चाचणी घेतली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. उत्तर कोरिया. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्याने टीम 11 नावाने आंतरविभागीय समित्या तयार केल्यात? उत्तर प्रदेश. सायटेक एआरऑन हे उपकरण कोणत्या योजनेच्या अंतर्गत विकसित करण्यात आले आहे? उत्तर निधी इनोव्हेशन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली? उत्तर बी. कानुंगे. कोणत्या दिवशी अर्थ आवर पाळला जातो? मार्च महिन्याच्या शेवटचा शनिवार हा अर्थ आवर म्हणून पाळला जातो. रद्द करण्यात आलेला रेड फ्लॅग लष्करी सराव कोणत्या देशाच्या वतीने आयोजित केला जातो? उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका. कोणत्या बँकेने एनकासू नावाने भारतातले पहिले प्रीपेड कार्ड सादर केले? बरोबर उत्तर आहे करूर वैश्य या बँकेने एनकासू नावाने भारतातील पहिले प्रीपेड कार्ड सादर केले.
कोणत्या संस्थेने कामराजर पोर्ट लिमिटेड ही संस्था अधिग्रहित केली? बरोबर उत्तर आहे चेन्नई पोर्ट या संस्थेने कामराजर पोर्ट लिमिटेड ही संस्था अधिग्रहित केली. कोणत्या देशात शुआखेवी जलविद्युत प्रकल्प आहे? बरोबर उत्तर आहे जॉर्जिया या देशामध्ये शुआखेवी जलविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या संस्थेने क्वारंटाईन व सेफ ॲप तयार केले? बरोबर उत्तर आहे IIT मुंबई या संस्थेने क्वारंटाईन व सेफ हे 2 ॲप तयार केले आहेत. कोणती आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था भारताच्या NIIF फंड ऑफ फंड्स यामध्ये 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे? बरोबर उत्तर आहे आशियाई विकास बँक. कोणत्या मंत्रालयाने स्ट्रेंडेड इन इंडिया संकेतस्थळ कार्यरत केले? बरोबर उत्तर आहे पर्यटन मंत्रालयाने स्ट्रेंडेड इन इंडिया हे संकेतस्थळ कार्यरत केले. कोणत्या संस्थेने सनराईज मोहिमेची घोषणा केली? बरोबर उत्तर आहे नासा या संस्थेने सनराईज मोहिमेची घोषणा केली. राजस्थान राज्य दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 30 मार्च या रोजी राजस्थान राज्य दिन साजरा केला जातो. कोणत्या राज्यात प्रज्ञाम ॲप सादर केले गेले? बरोबर उत्तर आहे झारखंड या राज्यामध्ये प्रज्ञाम ॲप सादर केले गेले. द डेथ ऑफ जीसस या शीर्षकाखाली पुस्तकाचे लेखन कोण केले आहे? बरोबर उत्तर आहे J.M. कोएट्जी या लेखकाने द डेथ ऑफ जीसस या शीर्षकाखाली पुस्तकाचे लेखक केले आहे. जागतिक ऑटिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 2 एप्रिल. ओडिशा स्थापन दिन कधी साजरा केला जातो?
बरोबर उत्तर आहे 1 एप्रिल. कोणती संस्था कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी हाताळण्याजोगे व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी कार्य करीत आहे? बरोबर उत्तर आहे IIT कानपूर. UNCTAD या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशावर कोविड-19 महामारीमुळे येणाऱ्या मंदीचा परिणाम होणार नाही? चीन. कोणत्या कंपनीने स्टेज फॉर सेव्हियर्स नावाचा उपक्रम आरंभ केला? बरोबर उत्तर आहे मेक माय ट्रिप या कंपनीने स्टेज फॉर सेव्हियर्स नावाचा उपक्रम सुरू केला आहे. द विझनआर्ड सिरीज सीझन 1 ही कादंबरी कोणी लिहिली? बरोबर उत्तर आहे कोम्बे ब्रायंट. या वर्षाच्या दृश्यमानतेचा आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनाची संकल्पना काय आहे? बरोबर उत्तर आहे सर्व्हायव्हिंग थ्रायव्हिंग. कोणत्या राज्य सरकारने नवरत्नालू पेंडलदरकी इल्लू या योजनेचा आरंभ केलाय? बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. कोणत्या बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सेवा आरंभ केली? बरोबर उत्तर आहे ICICI बँक. या बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली. बाजार भांडवलाच्या बाबतीत TCS कंपनीला मागे टाकत कोणती कंपनी सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी बनली? बरोबर उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. एक एप्रिलला कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाची किंमत नियंत्रण व संसाधन एकक म्हणजेच PMRU याची स्थापना करण्यात आली? बरोबर उत्तर आहे जम्मू व काश्मीर. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे कोणत्या कंपनीसोबत विलिनीकरण झाले?
बरोबर उत्तर आहे बी, गॅलेक्सो स्मिथ क्लाइन. ओडिशा स्थापना दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 1 एप्रिल. कोणते व्यक्ती सुंदरम होम फायनान्स लिमिटेड या संस्थेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आहेत? बरोबर उत्तर आहे ए, डी लक्ष्मीनारायण. आरोग्य सेतू हा कशा संबंधित शब्द आहे? बरोबर उत्तर आहे कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी तयार केलेले ॲप आहे हे. आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 2 एप्रिल. कोणती व्यक्ती आफ्रिका, मध्य पूर्व, भारत प्रदेशासाठी निसान कंपनीचे नवे अध्यक्ष आहेत? बरोबर उत्तर आहे गाईलाउन कार्टियर. 2020 सालासाठी ऑटिझम जागरूकता दिनाची संकल्पना काय आहे? बरोबर उत्तर आहे द ट्रान्झिशन टू ॲडल्टहुड. कोणत्या देशाने भारतासोबत राजकीय संबंधाची 70 वर्ष पूर्ण केली? बरोबर उत्तर आहे चीन. निधन पावलेले फिलिप अँडरसन कोणत्या क्षेत्राचे नोबेल पारितोषिक जिंकले होते? बरोबर उत्तर आहे भौतिकशास्त्र. विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या कोर्टवर खेळली जाते? बरोबर उत्तर आहे ग्रास. कोणती संस्था प्रोजेक्ट प्राण यांच्या अंतर्गत व्हेंटिलेटर तयार करीत आहे?
बरोबर उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू. आंतरराष्ट्रीय खाण जनजागृती व सहाय्यक दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 4 एप्रिल. वर्तमानमध्ये राष्ट्रीय कंपनी विधी न्यायपीठाचे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत? बरोबर उत्तर आहे DSV प्रकाश कुमार हे वर्तमानमध्ये राष्ट्रीय कंपनी विधी न्यायपीठाचे कार्यवाह अध्यक्ष आहेत. कोणते राज्य सरकारने मो प्रतिभा कार्यक्रमाचा आरंभ केलाय? ओडिशा. रिकामी जागा मंत्रालयाने लाईफलाईन उडान कार्यक्रमाचा आरंभ केला. बरोबर उत्तर आहे नागरी व उड्डाण मंत्रालय. या मंत्रालयाने लाईफलाईन उडान उपक्रमाचा आरंभ केलाय. कोणत्या व्यक्तीची जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश या पदावर नेमणूक झाली? बरोबर उत्तर आहे न्यायाधीश रजनीश अस्वाल. आशियाई युवा खेळ 2021 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? बरोबर उत्तर आहे शांताऊ, चीन. करोना केअर विमा सादर करण्यासाठी फोनपे कंपनीने कोणत्या विमा कंपनीसोबत भागीदारी केली आहे? बरोबर उत्तर आहे बजाज अलायन्स. BCG लसीचा उपयोग कोणत्या रोगाविरुद्ध केला जातो? बरोबर उत्तर आहे क्षयरोग. ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडून आवश्यक औषधाची वाहतूक करीत आहे? बरोबर उत्तर आहे मालदीव. वर्ल्ड गेम्स 2022 या स्पर्धेसाठी कुठे खेळवल्या जाणार आहे? बरोबर उत्तर आहे अल्बामा, अमेरिका. कोणत्या मंत्रालयाने
हॅक द क्रायसिस इन इंडिया नावाची ऑनलाईन हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केली. बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी हॅक द क्रायसिस इन इंडिया नावाची ऑनलाईन हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केली. भारताने कोणत्या देशासोबत कार्गो एअर ब्रिज याची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे चीन या देशासोबत भारताने कार्गो एअर ब्रिज याची स्थापना केली आहे. कोणती संस्था कवच केंद्र चालवत आहे? बरोबर उत्तर आहे सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप ही संस्था कवच केंद्र चालवत आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेने एनसीसी योगदान सराव आरंभ केला? बरोबर उत्तर आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स या संस्थेने एनसीसी योगदान सरावाचा आरंभ केलाय. रिकामी जागा मंत्रालयाने कोविड-19 फॅक्ट चेक युनिट पोर्टल कार्यरत केले. बरोबर उत्तर आहे माहिती व प्रसारण मंत्रालय याने कोविड-19 फॅक्ट चेक युनिट पोर्टल कार्यरत केले. कोणता देश OPEC गटाचा सदस्य नाही? बरोबर उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका हा देश OPEC गटाचा सदस्य नाहीये. कोणत्या संस्थेने जीवन लाईट पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले? बरोबर उत्तर आहे IIT हैदराबाद या संस्थेने जीवन लाईफ पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केले. कोणता देश 2020 फिफा अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक आयोजित करणार आहे? बरोबर उत्तर आहे भारत हा देश 2020 फिफा अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक आयोजित करणार आहे. आंतरराष्ट्रीय भूस्फोटक म्हणजेच माईन जनजागृती व भूस्फोटक कृतीमध्ये मदत दिनाची संकल्पना काय आहे? बरोबर उत्तर आहे टुगेदर फॉर माईन ॲक्शन. खालीलपैकी कोणता 19व्या आशियाई खेळाचा शुभंकर नाही? बरोबर उत्तर आहे विपाली.
कोणत्या गटाने करुणा या नावाने एक उपक्रम आरंभ केला आहे? बरोबर उत्तर आहे केंद्रीय नागरी सेवा अधिकारी या गटाने करुणा नावाने एक उपक्रम आरंभ केला आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 7 एप्रिल. क्रिकेटमध्ये वापरली जाणारी DLS पद्धत कोणी तयार केली? बरोबर उत्तर आहे टोनी लुईस. नौदलाचे कोणते डॉकयार्डमधील कर्मचाऱ्यांना पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सिजन मॅनिफोल्ड यंत्रणा विकसित केली? बरोबर उत्तर आहे विशाखापट्टणम डॉकयार्डमधील कर्मचाऱ्यांना पोर्टेबल फीड ऑक्सिजन मॅनिफोल्ड यंत्रणा विकसित केली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने म्हणजेच NHA आरोग्य कर्मचाऱ्यांना निशुल्क वाहतूक सेवा देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला? बरोबर उत्तर आहे उबर या कंपनीसोबत राष्ट्रीय प्राधिकरणाने आरोग्य कर्मचाऱ्यांना निशुल्क वाहतूक सेवा देण्यासाठी करार केलेला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या व्यक्तीला जम्मू काश्मीर व काश्मीरचा कायम रहिवासी होण्यासाठी काय मर्यादा आहे? बरोबर उत्तर आहे 15 वर्ष. 15 वर्ष जर त्याने तिथे अधिवास केलेला जर असेल तर तो काश्मीरचा कायम रहिवासी म्हणून ही मर्यादा दिलेली आहे. कोणत्या दिवशी प्रथम आंतरराष्ट्रीय विवेक दिन पाळला गेला? बरोबर उत्तर आहे 5 एप्रिल 2020. कोणत्या योजनेच्या अंतर्गत कोविड-19 वरील चाचणी व मोफत उपचार होणार? बरोबर उत्तर आहे आयुष्यमान भारत योजना. कोणत्या संस्थेने चॅलेंज कोविड-19 स्पर्धेची घोषणा केली? बरोबर उत्तर आहे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. कोणत्या कलमान्वये PM केअर्स निधीला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली? बरोबर उत्तर आहे कलम 80G. यानुसार PM केअर्स निधीला प्राप्तिकरातून सूट देण्यात आलेली आहे. कोणत्या संस्थेने बायोसूट विकसित केला? बरोबर उत्तर आहे DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संस्था. कोणत्या संघटनेने ग्लोबल सॉलिडॅरिटी टू फाईट द करोना व्हायरस डिसीज 2019 म्हणजेच कोविड-19 विषयी ठराव स्वीकारला? बरोबर उत्तर आहे संयुक्त राष्ट्र महासभा यांनी ग्लोबल सॉलिडॅरिटी टू फाईट द करोना व्हायरस डिसीज 2019 म्हणजेच कोविड-19 विषयी ठराव स्वीकारला.
कोणत्या बँकेने कोविड-19 महामारीविरुद्ध आर्थिक संरक्षण देण्यासाठी आरोग्य विमा योजना प्रदान करण्यासाठी भारतीय एक्सा इन्शुरन्स लाईफ या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? बरोबर उत्तर आहे एअरटेल पेमेंट्स बँक यासोबत कोविड-19 महामारीविरुद्ध आर्थिक संरक्षण देण्यासाठी आरोग्य विमा योजना प्रदान करण्यासाठी भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. रिकामी जागा या देशाचे फलंदाज व यष्टिरक्षक राहिलेले जॅक एडवर्ड्स यांचे निधन झाले. बरोबर उत्तर आहे न्यूझीलंड या देशाचे फलंदाज होते ते. फलंदाज व यष्टिरक्षक राहिलेले जॅक एडवर्ड्स. कोणते पोर्ट ट्रस्ट सक्तीची अनिश्चित परिस्थिती घोषित करणार पहिलं सरकारी बंदर ठरलंय? बरोबर उत्तर आहे कोलकाता पोर्ट ट्रस्ट सक्तीची अनिश्चित परिस्थिती घोषित करणारं पहिलं सरकारी बंदर ठरलं आहे. कोबे ब्रायंट यांना कोणत्या देशातील नेस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेम मध्ये मरणोत्तर सामील करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे अमेरिका. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या व्यक्तीला जर जम्मू काश्मीर चा कायम रहिवासी होण्यासाठी कोणती मर्यादा आहे? बरोबर उत्तर आहे 15 वर्षे त्यांनी अधिवास केलेला पाहिजे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. संचारबंदीच्या काळात भुकेल्या जनावरांना खायला घालण्यासाठी निधी वाटप केल्याबद्दल पेटा इंडिया या संस्थेकडून कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देण्यात आला? बरोबर उत्तर आहे ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री यांना पेटा इंडिया या संस्थेकडून भुकेल्या जनावरांना खायला घालण्यासाठी निधी वाटप केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2020 पासून एका वर्षासाठी भत्ता व निवृत्तीवेतन रिकामी जागा टक्क्यांनी कपात करण्यासाठी संसद सदस्य वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन कायदा 1954 यामध्ये दुरुस्ती करणाऱ्या अध्यादेशाला भारत सरकारने मंजुरी दिली. बरोबर उत्तर आहे 30%. जागतिक आरोग्य दिन 2020 ची संकल्पना काय होती? बरोबर उत्तर आहे सपोर्ट नर्स व मिडवाईज. कोणत्या कलमान्वये पीएम केअर्स निधीला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली? बरोबर उत्तर आहे कलम 80G यानुसार पीएम केअर्स निधीला प्राप्तिकरातून सूट देण्यात आलेली आहे. भारतातल्या 4,700 पेक्षा अधिक लोकांना संक्रमित केलेल्या नव्या करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यात मदत होऊ शकणाऱ्या
लोकांकडून आमंत्रित करण्यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाने रिकामी जागा या नावाने एक ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे. बरोबर उत्तर आहे समाधान. कोणती संस्था सरकारी आदेशांच्या व्यतिरिक्त 1 कोटी रुपयापर्यंतचे आपत्कालीन सक्रिय भांडवल लघु व मध्यम उद्योगांना प्रदान करणार आहे? बरोबर उत्तर आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक. ही बँक सरकारी आदेशांव्यतिरिक्त 1 कोटी रुपयापर्यंतचे आपत्कालीन सक्रिय भांडवल लघु व मध्यम उद्योगांना प्रदान करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्वरित प्रभावाने राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी दीर्घ ओव्हरड्राफ्ट कालावधी परवानगी दिली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेश पूर्वीच्या 14 कामकाज दिवसांच्या मर्यादेच्या विरुद्ध आता रिकामी जागा कामकाज दिवसांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा प्राप्त करू शकतात. बरोबर उत्तर आहे 21 दिवस. कोणत्या कंपनीने त्यांच्या ग्राहकांना बिस्किटे, तूप व डेअरी व्हाईटनर या वस्तू वितरित करण्यासाठी डुन्झो या ऑनलाईन वितरक मंचासोबत भागीदारी केली आहे? बरोबर उत्तर आहे ब्रिटानिया इंडस्ट्रीज. कोणत्या कंपनीने 7 एप्रिल 2020 रोजी खाजगी क्षेत्रातील इंडसलाईड बँकमधल्या 0.85% हिस्सा खरेदी केला? बरोबर उत्तर आहे UBS प्रिन्सिपल कॅपिटल आशिया. कोविड-19 महामारीमुळे 17 वर्ष वयोगटातील महिलांचा फिफा विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ही स्पर्धा कोणत्या देशात घेण्याचे नियोजित होते? बरोबर उत्तर आहे भारत. भारतीय वंशाचे अमेरिकेतील रिकामी जागा ब्रह्मा कांचीबोटल यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाले. बरोबर उत्तर आहे ते एक पत्रकार होते. जागतिक आरोग्य दिन 2020 ची संकल्पना काय होती? बरोबर उत्तर आहे सपोर्ट नर्स व मिडवाईज. कोणत्या कलमान्वये PM केअर्स निधीला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली? बरोबर उत्तर आहे कलम 80G नुसार PM केअर्स निधीला प्राप्तिकरातून सूट देण्यात आलेली आहे. नॅस्कॉम संस्थेचे नवे अध्यक्ष कोण आहेत? बरोबर उत्तर आहे प्रवीण राव हे नॅस्कॉम संस्थेचे नवे अध्यक्ष आहेत. कोणत्या आशियाई देशाने करोना विषाणू महामारीमुळे देशात आणीबाणी घोषित केली? बरोबर उत्तर आहे जपान या देशाने आशियाई देशाने करोना विषाणू महामारीमुळे देशात आणीबाणी घोषित केली.
कोणता घटक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 5T योजनेचा भाग नाहीये? बरोबर उत्तर आहे टेस्टिफाय हा घटक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 5T योजनेचा भाग नाहीये. - 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय होती? बरोबर उत्तर आहे सस्टेनेबल शिपिंग फॉर सस्टेनेबल प्लॅनेट ही संकल्पना 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची होती. - 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय होती? बरोबर उत्तर आहे सस्टेनेबल शिपिंग फॉर सस्टेनेबल प्लॅनेट ही संकल्पना 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची होती. कोणत्या संस्थेने पर्सनल सॅनिटायझेशन एन्क्लोजर या नावाने संपूर्ण शरीरासाठी निर्जंतुकीकरण कक्ष विकसित केले? बरोबर उत्तर आहे संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच DRDO. कोणती संस्था चंद्रावर ॲटॉमिस बेस कॅम्प स्थापन करणार आहे? बरोबर उत्तर आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था चंद्रावर ॲटॉमिस बेस कॅम्प स्थापन करणार आहे. भारतात कोविड-19 तपासणी पहिली मोहीम कोणत्या प्रयोगशाळेकडून आरंभ करण्यात आली? बरोबर उत्तर आहे डॉक्टर डँग्स लॅब या प्रयोगशाळेकडून आरंभ करण्यात आला आहे. कोणत्या दिवशी विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 6 एप्रिल. कोणती व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता आहेत? बरोबर उत्तर आहे अनुराग श्रीवास्तव हे परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता आहेत. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालय जेथे नादिया वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला ते कोणत्या देशाचे आहे? बरोबर उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका. कोणत्या राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन शील्ड कार्यक्रमाचा आरंभ केला? बरोबर उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन शील्ड या कार्यक्रमाचा आरंभ केला आहे. रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी दीक्षा संकेतस्थळावर सुरू करण्यात आलेल्या व्यासपीठाचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे आयगॉट. कोणत्या संस्थेने आय स्टँड विथ ह्युमॅनिटी मोहीम चालवली? बरोबर उत्तर आहे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन.
कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय भांडार याचे कामकाज केले जाते? बरोबर उत्तर आहे कर्मचारी सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालय अंतर्गत केंद्रीय भांडार यांचे कामकाज चालते. विस्डेन क्रिकेटर या संस्थेने लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020 हा किताब कोणाला देण्यात आला? बरोबर उत्तर आहे बेन स्टोक्स. कोविसेन्स काय आहे? कोविड-19 यासाठीची चाचणी आहे. कोणत्या व्यक्तीच्या भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पराग राजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बचत गटासाठी डिजिटल मोहीम चालविण्यासाठी ट्रायफेड संस्थेने कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत भागीदारी केली? बरोबर उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ बालनिधी. कोणत्या राज्य सरकारने अन्नपूर्णा व सप्लाय मित्र या नावाचे संकेतस्थळ कार्यरत केले? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोडस ऑपरंडी संबंधीची माहिती मिळवण्यासाठी किंवा ती देण्यासाठी इंटरपोल या संस्थेमार्फत कोणत्या प्रकारची अधिसूचना जाहीर केली? बरोबर उत्तर आहे पर्पल नोटीस. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.